नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भक्तांनो, कधी कधी आपण प्रेमाने विश्वासाने कोणाला तरी मदतीसाठी पैसे देतो, पण कित्येक वेळा ते पैसे परत मिळत नाहीत. आपण वारंवार आठवण करून दिली तरी समोरचा टाळाटाळ करतो. तेव्हा मनात असहाय्यता येते, तणाव वाढतो आणि आपल्याच कर्माचा परिणाम आहे का अशी शंका येते. पण मित्रांनो, शास्त्रांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे अडकलेले पैसे सहज परत मिळू शकतात. श्रद्धा आणि योग्य पद्धतीने केलेले हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच चमत्कारी ठरतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या शनिदेवाचा. शनिदेव कर्तव्य, न्याय आणि परिश्रम यांचे प्रतीक आहेत. शनिदेवाची कृपा असल्यास अडकलेले पैसे सहज मिळू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 7 दिवे लावायचे आहे आणि तिथे मंत्र म्हणायचा आहे. ओम शम शनीश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्या व्यक्तीचे नाव आणि तुम्ही दिलेले पैसे मनात ठेवा आणि शनिदेवाला प्रार्थना करा की हे शनिदेव, मी परिश्रमाने मिळवलेले धन योग्य मार्गाने परत मिळावे. हा उपाय सलग तुम्हाला 7 शनिवार करायचा आहे. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. दुसरा उपाय आहे तो म्हणजे हनुमानाचा. तर हनुमानजीचे भक्त कधीच कोणाच्या अधीन राहत नाहीत. जर कोणी तुमचे पैसे बळकावले असतील किंवा जाणून बुजून परत देत नसतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. मंगळवार किंवा शनिवार या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर लाल रंगाचा धागा घ्या आणि त्यावर 11 वेळा श्री रामदूताय हनुमानाय नमः हा मंत्राचा जप करा. तो धागा हनुमानजीच्या मूर्तीसमोर ठेवा आणि त्या व्यक्तीचे नाव मनात ठेवा. 7व्या दिवशी तो धागा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधा. तुम्हाला लवकरच यांनी सुद्धा परिणाम दिसेल. तिसरा उपाय, तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. हे स्पेशली गुरुवारसाठी आहे. भगवान विष्णूंना संपत्ती आणि समृद्धीचे रक्षक मानले जाते. गुरुवारी सकाळी अंघोळ करून भगवान विष्णूंना पिवळे फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे. ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे. हा उपाय 7 गुरुवार केल्यास तुमच्या पैशाचा मार्ग मोकळा होईल. नंतर चौथा, चमत्कारी ओम ऋणमुक्ताय नमः मंत्र. याचं मी महत्त्व सांगते. हा मंत्र गरुड पुराणात अत्यंत प्रभावी म्हणून सांगितलेला आहे. रोज सकाळी आंघोळीनंतर ओम ऋणमुक्ताय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा याचा जप करायचा आहे. हा मंत्र एक वेगळी ऊर्जा निर्माण करतो आणि आर्थिक अडथळे दूर करतो. हा उपाय तुम्हाला 41 दिवस सातत्याने करा. तुमचा पैसा 100% परत मिळेल. नंतर 5वा आणि शेवटचा उपाय, केळीच्या झाडाची पूजा. ही सुद्धा आपल्याला गुरुवारी असते आणि हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी केळीच्या झाडात वास करतात. गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाला पाणी द्या आणि हळद व गंध अर्पण करा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जपायचा आहे. पैसे परत मिळण्यासाठी हे लक्ष्मी माता, माझे धन योग्य मार्गाने परत मिळू दे अशा मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्हाला 5 गुरुवार केल्यास चमत्कारिकच परिणाम दिसेल. भक्तांनो, आर्थिक अडचणी कोणालाच नको असतात, पण अडकलेले पैसे मिळवण्यासाठी योग्य उपाय माहीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शास्त्रात सांगितलेले आहे हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास नक्कीच तुमचे हरवलेले अडकलेले पैसे परत मिळतील. पैसा फक्त मेहनतीने मिळतो, पण शास्त्रानुसार योग्य उपाय केल्यानेही पैसे सहजपणे परत मिळू शकतात. हे उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला चमत्कारिक परिणाम दिसल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.